मित्रांनो, मराठी माणसाने जर ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो। ही मराठी माणसाची खरी ताकद आहे आणि त्यामुळेच मराठी माणसाने नेहमी एक पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे टाकलंच पाहिजे। आणि त्यासाठीच मी सीड ठाकूर सदैव तुम्हाला मोटिवेट राहण्यासाठी मदत करणार आहे। त्यामुळे तुम्ही या चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून चॅनलला जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहता येतील। आपण उठता, बसता, चालता, फिरता अनेक प्रकारचे विचार करत असतो। संशोधनानुसार असं म्हटलं जातं की माणूस दिवसभरामध्ये कमीत कमी 60,000 विचार करत असतो। त्यातले काही पॉझिटिव्ह असतात तर काही निगेटिव्ह असतात। विचार म्हणजेच आपल्या आयुष्याचा खरा पाया आहे। एक चांगला विचार आपलं संपूर्ण आयुष्य चांगलं बनवू शकतो, ही एका विचाराची ताकद आहे। तसा एक वाईट विचार आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त देखील करू शकतो, ही एका वाईट विचाराची ताकद आहे। त्यामुळे आपण इथे एक असं लक्षात ठेवलं पाहिजे, जर आपण स्वतःचे विचार बदलले नाहीत तर आपलं आयुष्य कधीच बदलणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला विचार बदलण्यासाठी भाग पाडेल, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी भाग पडेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। आपल्याला स्वतःला आजपासून स्वतःशीच एक कमिटमेंट करायची आहे, ती म्हणजे ओल्ड यू। म्हणजे जे काही आपण जुने आहोत, जुने विचार आहेत आपले, ते आपल्याला बदलायचे आहेत आणि त्या जागेवर आपल्याला आज नवीन विचार डेव्हलप करायचे आहेत। जी ओल्ड यू आपण आहोत ते आपल्याला बदलायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला न्यू यू आणायचं आहे। ओल्ड यूला आजपासून काट मारायची आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही कमिटमेंट आजपासून आपण प्रत्येकाने स्वतःशी केली पाहिजे। त्यासाठी आपण विचारांचं स्टँडर्ड वाढवलं पाहिजे। आपण बाहेरच्या जगामध्ये स्टँडर्ड राहण्याचा खूप प्रयत्न करतो। आपण दिसायला अगदी चांगले कसे दिसू त्यासाठी प्रयत्न करतो। त्यानंतर आपण चांगले कपडे वापरण्याचा प्रयत्न करतो, ब्रँडेड वस्तू वापरण्याचा प्रयत्न करतो। पण हे बाहेरच्या जगामध्ये झालं। तुमच्या आतमधल्या स्वतःच्या जगामध्ये तुम्हाला विचारच खूप मदत करणार आहेत पुढे जाण्यासाठी। त्यामुळे आपण पहिलं विचारांचं स्टँडर्ड कसं वाढवता येईल हे बघितलं पाहिजे। ज्यावेळी तुमच्या विचारांचं स्टँडर्ड वाढेल ना, त्यावेळी तुमच्या आयुष्यातलं स्टँडर्ड वाढायला वेळ लागणार नाही। मित्रांनो, एक गोष्ट आपण इथं कायम लक्षात ठेवली पाहिजे, जी वस्तू रस्त्यावर 10 रुपयाला मिळते तीच वस्तू मॉलमध्ये 500 रुपयाला मिळते। एखादा साधा कार्यकर्ता एखादा मोठ्या सभेत आमदार किंवा खासदाराच्या बाजूला जाऊन बसला की त्याचं महत्त्व वाढतं। इतर वेळी आपल्याला रस्त्यावर दिसणारा साप आपण मारायला जातो, पण तोच साप जर आपल्याला पिंडीवर दिसला तर आपण त्याला हात जोडून नमस्कार करतो। ही ताकद फक्त एका जागेची आहे। जागेमुळे त्या प्रत्येकाची व्हॅल्यू बदलते। तसंच अगदी आपल्या विचारांचं आहे। आपण आपल्या विचारांची जागा बदलली ना की आपल्या विचारांची व्हॅल्यू वाढेल, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे आजपासून आपल्याला स्टँडर्ड विचार करायचे आहेत। आपण स्टँडर्ड राहण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपल्याला स्टँडर्ड विचार सुद्धा ठेवणं गरजेचं आहे। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की माझ्या आयुष्यात काही बदलच होत नाही। तुम्ही स्टँडर्ड विचार ठेवून बघा, तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आपल्याला मिळालेलं आयुष्य हे फक्त आपल्याला एकदाच मिळालेलं आहे। त्यामुळे आपल्याला हवं तसं ते आपल्याला जगता आलं पाहिजे, तरच त्या आयुष्याचा उपयोग आहे। इथे कोणालाच वन्स मोर नाही। तुम्ही कितीही जरी ठरवलात तरी तुम्ही पुन्हा या पृथ्वी तलावावर जगण्यासाठी येणार नाही, हे एक अंतिम सत्य आहे। त्यामुळे ऑलरेडीच तुम्ही एक चॅम्पियन आहात आणि आजपासून प्रत्येकाने स्वतःला आय एम अ चॅम्पियन असं म्हटलंच पाहिजे। त्यामुळे देवाने अशी एक मूर्ती बनवलेली आहे की जिच्यासारखी हुबेहूब दिसणारी एकही मूर्ती या जगात अस्तित्वात नाही। आणि ती जर मूर्ती तुम्हाला पाहायची असेल तर आरशासमोर जा आणि उभे राहा, तुम्हाला ती मूर्ती नक्की दिसेल। ह्या ब्रह्मांडाचा एक नियम आहे आणि हा नियम प्रत्येकाने आज लक्षात ठेवलाच पाहिजे की या ब्रह्मांडामध्ये तुम्ही जे सोडताय तेच तुमच्याकडे रिटर्न येते। तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करताय, निराशेचे विचार करताय, तर ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला तेच देते रिटर्न, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आपण बऱ्याच वेळेला तक्रारी करतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, माझ्याच आयुष्यात निगेटिव्हपणा का, मीच निराशमय का? तर त्याचं उत्तर फक्त तुमच्या स्वतःकडे आहे, कारण तुम्ही तेच विचार करताय म्हणून तुम्हाला ब्रह्मांड तेच देतंय। तुम्ही एक निगेटिव्ह विचार केलात की ब्रह्मांड तुम्हाला 10 निगेटिव्ह विचार देतंय। त्यामुळे या ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी तुम्हाला जे हवंय ते सगळं आहे, फक्त तुम्हाला ते स्वतःकडे खेचून आणता आलं पाहिजे। आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहिलो, पॉझिटिव्ह विचार सोडत राहिलो तर ब्रह्मांडाकडून सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह विचारच मिळत जातील। आणि एक पॉझिटिव्ह विचार सोडला की तसेच 10 पॉझिटिव्ह विचार ऑटोमॅटिक त्याच्या बाजूला तयार होतात आणि तेच फिरून आपल्याकडे येत असतात। हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे, हा ब्रह्मांडाचा नियम आहे। मग आता तुम्हाला समजलंच असेल की विचारांची ताकद किती आहे आणि विचार आपले आपण जर बदलले तर आपलं आयुष्य
बदलायला फारसा वेळ लागणार नाही हे तुम्हाला जर समजलं असेल तर आजपासून तुम्ही चांगले चांगले विचार केले पाहिजेत, चांगले चांगले विचारांचे व्हिडिओ बघितले पाहिजेत, चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगल्या माणसांसोबत राहिलं पाहिजे। जरी तुमच्या आजूबाजूला वाईट माणसं असतील तरी त्या वाईट माणसांमध्ये सुद्धा चांगले गुण असतात, ते चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजेत। प्रत्येक वेळी तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मिळेलच असं नाही, पण ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे वाईट जरी असलं तरी त्या वाईटातून सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलं घेता आलं पाहिजे। तुमची दूरदृष्टी एवढी चांगली असली पाहिजे की तुमच्या नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला चांगलीच दिसली पाहिजे। मित्रांनो, आता पूर्णपणे तुम्ही बदलायला तयार आहात। नाऊ आय एम चेंज असं तुम्ही म्हटलं पाहिजे आणि ह्या 3 स्टेप आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि फॉलो सुद्धा केल्या पाहिजे। नंबर 1, कम्युनिकेशन म्हणजे संवाद। आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यासोबत संवाद साधायला जातो पण आपण स्वतःसोबत संवाद कधी करत नाही। त्यासाठी आपण सेल्फ टॉक ही टेक्निक पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे। ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी सेल्फ टॉक ही टेक्निक काय आहे, सेल्फ टॉक म्हणजे नक्की काय हे जाऊन त्या व्हिडिओमध्ये बघू शकता। सेल्फ टॉक म्हणजे आपण स्वतःशी बोलणे, स्वतःचा मित्र होणे। आपल्याला बाहेरच्या जगात खूप मित्र असतात पण बिनकामाचे। ज्यावेळी आपल्याला खरी गरज असते त्यावेळी आपल्याला स्वतःला जे कोणी वाचू शकतं ते आपण स्वतः असतो, हे कायम लक्षात ठेवा। त्यामुळे जास्तीत जास्त सेल्फ टॉक करा। ही एक टेक्निक एवढी पॉवरफुल आहे ना, ती जर तुम्ही व्यवस्थित नीट समजून घेतलात आणि रोज मनापासून केलात तर नक्कीच काही आठवड्यांमध्ये, काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा बदल जाणवेल। नंबर 2, चेंज युअर स्टोरी म्हणजे देवाला ना तुम्हाला हिरो बनवायचा आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमची स्टोरी चेंज करता आली पाहिजे। तुम्ही आत्तापर्यंत जे करत होता ते जर आता करत असाल तर तुम्हाला तेच मिळणार जे आधी मिळत होतं। आणि तुम्हाला जर वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्हाला आजपासून काहीतरी असं वेगळं करावं लागेल जे तुम्ही आत्तापर्यंत करत नव्हता। त्यामुळे आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे स्वतःची, स्वतः बदलायला पाहिजे आणि त्यासाठी आपण आपली स्टोरी चेंज केली पाहिजे। आणि ती स्टोरी फक्त विचारांनीच बदलू शकते, अन्यथा कोणत्याही मार्गाने ती स्टोरी बदलू शकत नाही। नंबर 3, टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ म्हणजे आपण आपल्या आयुष्याची आपणच जबाबदारी घेतली पाहिजे। दुसरा कोणी येऊन आपल्या आयुष्याची जबाबदारी घेणार नाही, आपल्याला बदलू शकत नाही। आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत। आपणच आपली एक उत्तम मूर्ती घडवू शकतो, तसा दुसरा कोणीही घडवू शकत नाही। कारण आपल्यामध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे फक्त आपल्यालाच माहीत असतं आणि आपल्यापेक्षा जास्त कोणाला काहीच ठाऊक नसतं। त्यामुळे आपण आपल्या शिल्पाला जसा आकार देऊ तशी आपली मूर्ती बनत जाणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका। आणि जाता जाता मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे, जो मंत्र तुम्ही कोणत्याही क्षणी म्हटलात तरी त्या क्षणापासून तुम्हाला बदल जाणवायला लागेल। आणि तो मंत्र असा आहे, बदल एका क्षणात होतो, बदल खूप लवकर होतो, बदल हा एका क्षणामध्ये होतो, बदल हा खूप लवकर होतो, पण त्याच वेळी होतो ज्यावेळी तुम्ही ठरवता मनापासून की यस मला बदलायचंच आहे, यस मला बदलायचं आहे, यस मला बदलायचं आहे असं तुम्ही ज्यावेळी म्हणता आणि ते मनापासून म्हणता त्यावेळी तुम्हाला कोणतीच ताकद अडवू शकत नाही बदलल्यापासून। फक्त तुम्ही ते मनापासून म्हटलं पाहिजे की यस मला बदलायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।